प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करणारा अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे त्याच्याने आपले दुर्भाग्य दूर होतं, भाग्य उदय होतो, उन्नती होते, अडलेले कामे मार्गे लागतात, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून घरातल्या जी करती स्त्री आहे तिने हा उपाय करायचा आहे. आता मी तुम्हाला उपाय सांगते जो अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला अक्षय तृतीय आलेली आहे. हे 3.5 मुहूर्त आहे. या 3.5 मुहूर्तामध्ये आपण जेवढं आराधना, पुण्य, दान किंवा पितरांसाठी गेलेले तर्पण याचं खूप अनंत पुण्य आहे. हे अक्षय पुण्य आहे. हे कधी संपत नाही. आपल्याला सुख दुःखाला हे पुण्य कामत येत असतं. म्हणून या सणावाराला जे उपाय वगैरे सांगितलेले असतात किंवा देवांची आराधना सांगितलेली असते ती आवर्जून आपल्याला करायची आहे. कारण की वर्षातून एकच वेळेस येणारा सण असतो आणि त्याचं अनंत पुण्य असतं. म्हणून आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जी प्रत्येक घरातल्या स्त्रीने करायचा आहे. काय करायचं ते सांगते बघा. घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी हा उपाय आहे, उन्नती होण्यासाठी आहे. तर काय करायचं, आपल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस असते. तुळशी खाली आपण माती असते ते मग त्या ठिकाणी आपण आराधना करतो, दिवा लावतो, रोज तुळशी मातेची पूजा करत असतो. जी सौभाग्यवती स्त्री असते ती जर रोज तुळशीची पूजा करते तर तिचं सौभाग्य अखंड राहतो. तिच्या घरामध्ये वंशाची वृद्धी होते आणि सुख समृद्धी नांदते. नकारात्मक शक्ती त्या घरात कधीच प्रवेश करत नाही. म्हणून नेहमी घरातल्या स्त्रीने तुळशीची पूजा करायची आहे. दुसरा उपाय तुम्हाला आता सांगते की बघा, तुळशीतली जी माती आहे त्या दिवशी काय करायचं, ज्यावेळेस आपण सकाळी हा उपाय करणार त्यावेळेस तुळशीची माती घ्यायची, त्याच्यात थोडीशी हळद मिक्स करायची, एका कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात तुळशीची माती उचलायची तिच्या तुळशीमधली आणि त्याच्यात थोडंसं हळद टाकून ते पाणी हातात घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. तुळशी मातेला विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये घरातल्या लोकांची उन्नती होऊ दे, सुख समृद्धी नांदू दे आणि नकारात्मक शक्ती आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊ दे आणि त्यांचा भाग्य उदय होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ते जे पाणी आहे घरातल्या प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस आंघोळीला बसेल त्याच्या पाण्यामध्ये ते टाकून त्याला आंघोळ करायला लावायची आहे. याच्याने त्यांचं भाग्य उदय होईल, नकारात्मक शक्ती निघून जाईल, आलेल्या गेलेल्याची कोणाची नजर झालेली असेल, दृष्ट झालेली असेल ती सुद्धा निघून जाणार किंवा काहीतरी सारखं आजार पण त्यांना येत असेल ते सुद्धा निघून जाणार. त्याच्यातलं थोडं पाणी शिल्लक ठेवायचं आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं. याच्याने तुमच्या घरातली संपूर्ण दृष्ट नजर निघून जाणार आणि घर सुख समृद्धीने नांदणार आणि घरामध्ये लोकांची प्रगती होणार. तर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.